मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल तर घाबरायचे अजिबात कारण नाही। लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा म्हणजे डबल हप्ता 2 टप्प्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला जुलै महिन्याचा आला असेल आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नसेल तर याची सुरुवात झालेली आहे। सरकारने तुमच्यासाठी एक अर्जंट सूचना जारी केलेली आहे आणि ही सूचना तुमच्या हितासाठी आहे, म्हणजे तुमच्यासाठी आहे ही सूचना। लाखो महिलांचे जुलै महिन्याचा 1500 रुपये जमा झाले असतील, तुम्हाला सुद्धा 1500 रुपये जुलै महिन्याचे आले असतील, पण आजचा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता अजूनही जमा झाला नसेल तर एक छोटंसं काम तुम्हाला व्हिडिओवर पूर्ण करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला 2 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होईल। एक छोटंसं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे। ते काम केल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता 2 तासाच्या आत तुम्हाला ते काम केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहे। याशिवाय थकीत हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जसं की जुलै महिन्याचा, जून महिन्याचा, मे महिन्याचा, एप्रिल महिन्याचा खात्यात जमा होतील। मागील जेवढे पण हप्ते तुमचे बाकी असतील, ज्या बहिणींचे हप्ते बाकी असतील ते सर्व हप्ते तुम्हाला जमा होणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। स्वतः मुख्यमंत्री यांनी अर्जंट सूचना महिलांसाठी जारी केलेली आहे आणि यावेळेस बघा, यामुळे तुमच्या सगळ्या चिंता दूर होणार आहे। राज्य सरकारने काय निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुमचे सर्व निर्णय जे आहे ते तुमच्यासाठी घेतला आहे, पण यासाठी तुम्हाला काही गोष्ट लक्षात ठेवावं लागतील आणि एक महत्त्वाचं काम तातडीने करावं लागेल। त्यामुळे हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटात लक्षपूर्वक ऐका आणि मी तुम्हाला सविस्तर सांगतो की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यात ते ताबडतोब पैसे जमा झाले पाहिजे। तुम्हाला सगळं सोपं, एकदम सोप्या भाषेत सविस्तर समजून सांगतो कोणकोणतं ते काम तुम्हाला करावं लागेल। कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही। जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जरी भेटला नसेल आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर आला नसेल तर तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता आणि 14वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात संपण्यात आलेला आहे, तरी सुद्धा रक्षाबंधन अगदी तोंडावर आलेले आहे। त्यामुळे 9 ऑगस्ट पर्यंत जुलै प्लस ऑगस्टचा सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हावं ही सरकारचा प्रयत्न आहे। सरकारचा हा प्रयत्न आहे की सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे कुठल्याही प्रकारचं एकही बहिणींना या योजनेपासून ओळखण्यात यावं नाही आणि सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या अगोदर, रक्षाबंधनाच्या दिवशी का होईना त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। बघा, 2 टप्प्यात पैसे वितरण सुरू आहे। प्रथम टप्प्यात जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये 2 टप्प्यात सुरू आहे। प्रथम टप्पा कुठला आहे? जुलै महिन्याचा हप्ता आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा होणार आहे। पण यावेळेस एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। ई-केवायसी प्रक्रिया तब्बल 50 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। बघा, ज्या बहिणींचं ई-केवायसी मुळे 50 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळे सरकारने 5 नवीन नियम लागू केलेले आहे आणि यासोबतच बँकेशी संबंधित महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत। आता ई-केवायसी मुळे 50 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळे सरकारने महत्त्वाचे 5 नियम लागू केले। या नियमांमुळे बऱ्याच बहिणींचे पैसे अडकले आहेत। या नियमांमुळे बऱ्याच बहिणीचे पैसे अडकले आहे आणि काहींच्या खात्यात पैसे जमा होत नाही। तर तुमचे पैसे अजून अडकले असतील तर घाबरायचं कारण नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काय कारण असू शकतं जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या ताबडतोब तुम्हाला जमा होतील। आणि लाडक्या बहिणींनो, नुसती वाट पाहू नका की तुम्हाला ज्या पद्धतीने जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला जमा झाला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला जुलै महिन्याचा, जून महिन्याचा, जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होईल। पण आता थांबा, आता तुम्हाला थोडं काहीतरी बदल करण्यात आलेला आहे। सरकारने आणि बँकांनी काही कठोर नियम लागू केलेले आहेत। ते कठोर नियम कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला एक महत्त्वाचं काम तातडीने करावं लागेल। ज्या लाडक्या बहिणींनी हे काम लवकरात लवकर करतील आणि हे 5 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात अवघ्या 2 तासात जमा होणार आहे। तर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला
फक्त वाट पाहावं लागेल आणि वाट पाहत बसू नका आणि मग जुलै महिन्याचा हप्ता मिळायला उशीर होईल। तुम्ही जर वाट पाहत राहणार तर जुलै महिन्याचा हप्ता उशीर होईल आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा तुमचा उशीर होईल। आता जुलै संपला आहे आणि ऑगस्ट सुरू झालेला आहे, पण आणि ऑगस्टचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात लवकरच जमा होणार आहे। पण जर तुम्ही आता जुलैचा हप्ता मिळवण्यासाठी जुलैच्या हप्त्याची मागील पडताळणी जी झालेली आहे त्यामध्ये ज्या बहिणी जून महिन्याचा, मे महिन्याचा किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा बहिणींना त्यांच्यासाठी सुद्धा एक खास बातमी आली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 1 सेकंदही स्किप करून न बघता शेवटपर्यंत पहा, लक्षपूर्वक ऐका। सर्वात प्रथम आपण आज जाणून घेऊया की आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहे आणि उद्या कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। जिल्ह्यांची नावं आणि सर्व काही बँकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि कोणकोणते राज्य सरकारने नियम लागू केलेले आहे। पण त्याआधी हे 5 नियम अतिशय महत्त्वाचे आहे आणि बँकांसंबंधी एक महत्त्वाचे काम तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे। समजून घेऊया आपण कोणकोणते काम आहे। जर तुमच्या जिल्ह्यांची नावं आजच्या यादीत नसेल तर घाबरायचं कारण नाही। उद्या किंवा परवा तुमच्या जिल्ह्याचा नंबर येईलच, पण जर तुमच्या जिल्ह्यांचे नाव आजच्या यादीमध्ये असेल, बघा ज्या आजच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचे नाव असेल आणि तरी तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढील 12 तासात तुम्हाला सांगितलेला कारवाई करावा लागेल। जे तुम्हाला आता सांगणार आहे ती कारवाई तुम्हाला करून घ्यायची आहे। जर तुमचं नाव या 12 जिल्ह्यांपैकी जर आलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका की तुम्हाला पैसे आले नाही, आम्हाला आता पैसे मिळणार की नाही, असं टेन्शन अजिबात घेऊ नका। आता जुलैचा हप्ता आज कोणत्या 12 जिल्ह्यात जमा झाला आहे आणि उद्या कोणत्या 12 जिल्ह्याचा नंबर आहे याची माहिती पाहूया। सरकार आणि बँकांनी 5 नवे नियम जे लागू केलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी या नियमांमध्ये बसत नसाल त्यांचं नाव 13व्या आणि 14व्या हप्त्याच्या यादीमध्ये येणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला बघा, पण 5 नियमात अतिशय कठोर लागू केलेले आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसात तर तुमच्या बँक खात्यात हप्ता हवा असेल तर तुम्हाला नियम पाळावे लागतील आणि बँकांनी एक लक्षपूर्वक कारवाई समजून घ्यावं लागेल। थोडंसं काम बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण यासाठी नाहीतर तुमच्या सर्व पैशासाठी, हा 1 हप्त्यासाठी नाही तर तुम्हाला पुढे येणारा सर्व हप्त्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे। महत्त्वाची माहिती गोष्ट, जर तुमच्या बँक खात्यात 13व्या हप्ते किंवा 14व्या हप्त्याचे पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला बँकेकडून मेसेज येतो, त्यातून तुम्हाला कळतं की तुम्हाला पैसे आले की नाही। लाडक्या बहिणींनो, या 5 नियमांचं पालन केलं नाही तर एक महत्त्वाचं काम केलं नाही, त्यामुळे तुमचं बँकेचे मेसेज येणार नाही। अशा बहिणींना फक्त वाटच पाहत बसत राहू नका आणि मग त्यांचे पैसे अडकून जातील। बघा, अशा बहिणी फक्त मेसेजची वाट पाहत राहतील आणि त्यांचे पैसे अडकून जातील। म्हणून तुमचं बँक खातं कोणतं असेल, मग ती स्टेट बँक असू द्या, पोस्टात बँक असू द्या, कुठलीही बँक असू द्या किंवा कोणत्याही बँकेत तुमचं खातं असू द्या, जसं की तुमचे हप्ता आपोआप तुम्हाला जमा झाला असेल, जुलैचे येत असतील, पण आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला हे 5 नियमांत बसणं गरजेचं आहे आणि सरकारने हे बँकांना सांगितलं आहे अर्जंट कारवाई करणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचे पैसे अडकतील आणि तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे आज शेवटचं 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला सविस्तर सांगतो की 5 नियम काय आहे आणि आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत आणि सर्वात प्रथम 5 नवे नियम कोणकोणते लागू केलेले महत्त्वाचे काम कोणते आहे ते महत्त्वाचं काम आपण जाणून घेऊया, समजून घ्या। सगळ्यात पहिला जो नियम आहे, बघा सर्वात पहिला जो नियम आहे तो कुठला आहे, त्यामुळे 99% महिलांच्या खात्यात पैसे जमा येण्यास कारण आहे। पहिला जो नियम आहे तो म्हणजे बँकेशी संबंधित आहे। कुठला आहे पहिला जो नियम आहे तो बँकेशी संबंधित आहे। काही गोष्टी बँकाने वेळोवेळीच महिलांना सांगितलं आहे की तुमच्या खात्यातील संबंधित काही गोष्ट व्यवस्थित ठेवा। बँकेकडून मेसेज येतो, बघा बँकेकडून मेसेज येत असाल पण बऱ्याच लाडक्या बहिणींना त्याकडे दुर्लक्ष करतात। बँक मेसेज पाठवतं, बऱ्याच बहिणी त्याकडे दुर्लक्ष करतात। आता काय होतं, बऱ्याच महिलांचा एक छोटीशी चूकमुळे त्या पूर्णपणे पात्र असतानाही, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत कमी असतानाही, त्यांच्या घरात 4 चाकी वाहन नसतानाही, सरकारी कर्मचारी नसतानाही, पेन्शन सुद्धा घेत नसेल, सर्व नियम त्यांच्यावर लागू होतात पण तरी त्यांचे पैसे येत नाही। याचा कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी बँकांनी
ज्या पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, तात्काळ तुम्ही बँकेतून पैसे काढून घेता. सर्व पैसे 1 रुपया सुद्धा बँकेमध्ये शिल्लक राहत नाही. बँकेने वेळोवेळी सांगितलं आहे की तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, तात्काळ ते पैसे बँकेतून काढून घेतात. मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यात असणे गरजेचं आहे. मिनिमम 500 रुपये बॅलन्स तुमच्या खात्यात असणे गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, शून्य बॅलन्स होतं, म्हणजे 1 रुपया सुद्धा तुमच्या बँकेत राहत नाही. तुम्हाला बँकेत मेसेज येणार नाही आणि तुम्हाला तुमचे पैसे अडकून जातील. ही पहिली गोष्ट आहे. बघा, ही पहिली गोष्ट आहे की मिनिमम बॅलन्स तुमच्या अकाउंटमध्ये राहू द्या, जेणेकरून जो पण मेसेज येईल तो तुम्हाला तात्काळ मेसेज पडेल आणि तुमचं खातं कायमस्वरूपी चालू राहील. हे पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही आधार लिंकिंग आधीच केलं होतं, आम्हाला तर मागच्या महिन्यापासून हप्ते मिळत होते. पण लक्षात ठेवा, नियम बदलत राहतात. प्रत्येक महिन्याला बँकांचे आणि सरकारचे नियम अंमलबजावणी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं. कदाचित तुमचं जून महिन्याचा आधार लिंकिंग जे डेडलिंग वगैरे झालं असेल ते बँकांचे सर्वात प्रथम तांत्रिक अडचण असतं. त्यामुळे जर तुमचं डिलिस्टिंग झालं असेल, केवायसीची गरज लागते. बघा, त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज लागते आणि ती केवायसी उदाहरणार्थ बघा, सरकारने जुलै महिन्यात सांगितलं होतं की 31 जुलैपर्यंत सर्वांनी केवायसी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. पण बऱ्याच महिलांनी केवायसी केलं नाही. बँकेने 1-2 महिने वेळही वाढवून दिलेला आहे, पण अनेकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही असतील, कारण तुम्हाला मेसेज आला नसेल. त्यासाठी तुम्हाला बँकेत तुमचं आधार कार्ड घेऊन जावं लागेल आणि तपासावं लागेल की तुमचं डेबिटी ऍक्टिव्ह आहे की नाही. बघा, कारण जे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात ते डेबिटीच्या माध्यमातून जमा होतात. तुमचं डेबिटी ऍक्टिव्ह आहे की नाही आणि तुमचं आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का नाही, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आता तिसरी जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींकडे स्मार्टफोन असतो, पण त्यात त्यांचा रिचार्ज करणं विसरून जातात किंवा रिचार्ज त्यांच्याकडनं होत नाही. केल्यामुळे बघा, त्यांनी रिचार्ज न केल्यामुळे काही दिवसात इनकमिंग कॉल आणि मेसेज बंद होतो. बघा, आता बऱ्याच महिलांकडे स्मार्टफोन आहेत, त्यांनी जर रिचार्ज केलं नाही त्यांच्या मोबाईलवर तर त्यांना मेसेजही येत नाही आणि त्यांना कॉलही येत नाही. म्हणजे त्यांना आता कसं करणार आहे की त्यांच्या बँकेत पैसे जमा झाले की नाही. बँकांनी मेसेज पाठवतात पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं की पैसे आलेच नाही. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का नाही, तो बँक खात्याशी लिंक आहे का नाही ते तपासा. पहिली गोष्ट, मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यात असणे गरजेचं आहे. आधार सीडिंग झालेलं आहे की आधार लिंकिंग झालेलं आहे की नाही, तुमचा मोबाईल जो नंबर दिलेला आहे तो मोबाईलवर रिचार्ज आहे की नाही, नीट पाहिल्याशिवाय तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही ते कळणार नाही. बघा, बँकांसंबंधित काही गोष्टी असतात. सरकारच्या नियमांकडे सरकार वेगवेगळे नियम बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे. या योजनेसाठी वेगवेगळ्या नियम काढण्यात येतात. आता लाभ घेण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं, तुमच्या घरात 4 चाकी वाहन नसावं, कोणी सरकारी कर्मचारी नसावं किंवा पेन्शन घेत नसावं आणि कोणतेही इन्कम टॅक्स भरत नसावं. जर तुमच्या घरात कोणी खाजगी नोकरी करत असेल आणि त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. बघा, अपात्र ठरता. यासोबतच एक कुटुंबात फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण बऱ्याच कुटुंबातील 3 ते 4 महिलांनी फॉर्म भरलेला आहे, लाभ घेत आहे. पण आता सरकारने असं ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ मिळेल आणि त्यामुळे जर तुमच्या घरात आई किंवा मुलगीने फॉर्म भरला असेल, सास किंवा बहुने फॉर्म भरला असेल किंवा इतर 3-4 महिलांनी फॉर्म भरला असेल एका कुटुंबातील, तर त्यापैकी फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे. बघा, तुमच्या घरात जेवढे पण महिला असतील, 3 महिला असतील, 4 महिला असतील, यांनी फॉर्म भरलेले फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे. आणि कोणाला मिळेल, सरकारने ठराव केलेला आहे. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तुमच्या घरात ज्यांचं वय जास्त असेल त्यांना लाभ मिळणार आहे. सास किंवा मोठ्या बहिणीला लाभ मिळणार आहे. आणि इतर फॉर्म भरल्याना रद्द फॉर्म होणार आहे. इतर कोणाचा फॉर्म असेल तो रद्द होईल. अशा प्रकारे सरकारने नियमांचं कठोर अंमलबजावणी केलेली आहे. आता जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यात आज जमा होणार आहे याबद्दल बोलूया. सरकारने एक उद्दिष्ट ठराव केलेला आहे, ते म्हणजे दररोज
25 ते 30 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हावे। आज जवळपास 25 ते 30 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे। तुमचा नंबर आजच्या यादीत नसेल तर घाबरायचं कारण नाही। उद्या किंवा परवा तुमच्या जिल्ह्याचा नंबर येईल, पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीमध्ये असेल आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील आणि तरी तुम्हाला पैसे आले नाहीत, तुम्हाला बँकेत ते महत्त्वाचं काम तातडीने करायचं आहे, नाहीतर तुमचे पैसे अडकून जातील आणि जुलैचा हप्ता मागेल पडेल आणि ऑगस्टचा हप्ताही लवकर जमा होणार नाही। बघा, आणि आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे की नाही ते तुम्ही पाहून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डेबिटी सक्रिय आहे की नाही, म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह आहे की नाही, सगळी गोष्ट तपासा। कारण जे आता आधार लिंकिंग आणि डेबिटी प्रक्रिया खूपच गरजेचं आहे। जर हे सगळं व्यवस्थित नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाही, कारण महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे यादी पाहूया। लाडक्या बहिणींनो, ही यादी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे थोडा वेळ थांबा आणि यादी नीट ऐका। 7 ऑगस्ट गुरुवार दुपारी 1 वाजल्यापासून ज्या 12 छोट्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे अशा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। म्हणजे काल ज्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं कशा पद्धतीने आहे। कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, अहिल्यादेवीनगर आहे, जळगाव आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला आज दुपारी 1 नंतर बँक बॅलन्स तपासायचा आहे। गुगल पे असो, फोन पे असू द्या, पासबुकद्वारे तुम्ही शिल्लक रक्कम तपासू शकता। पुन्हा एकदा ही यादी मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात झाले? कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवीनगर, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 3000 रुपये जमा होणार आहे। बघा, आता 8 ऑगस्ट शुक्रवार म्हणजे आजच्या दिवशी बघा, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यमवर्गीय जे जिल्हे असतात त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। जसं की याची यादी अशा प्रकारे आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे? सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर, बुलढाणा आणि अमरावती। बघा, तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, सातारा, सांगली, पालघर, नांदेड, लातूर, भंडारा या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल, या 12 जिल्ह्यांपैकी लाडक्या बहिणींनो आज दुपारी 1 वाजल्यानंतर तुमचं बॅलन्स तपासा। तुमच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 + 1500 म्हणजे 3000 रुपये जमा झालेले असतील। आणि शेवटी 9 ऑगस्ट शनिवार रोजी बघा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, म्हणजे उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावं बघा। या यादीमध्ये तुम्ही सर्वात अगोदर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे? नाशिक, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव आणि अकोला या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही शनिवारी दुपारी 1 नंतर तुमचं बॅलन्स तपासा। तुमच्या खात्यात रक्षाबंधनाचे खास गिफ्ट नक्की जमा झालेलं असेल। तुम्हाला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले असतील 3000 रुपये। जर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे जमा झाले की नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा। 3000 रुपये तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।